मला 10वीच्या प्रिलिम्समध्ये अत्यंत कमी मार्क पडले. जे इन्स्टिट्यूट पण म्हणत नाही की तुमचं 12वीच्या मार्कशीटमध्ये मॅथ्स विषय पाहिजे. डोक्यात मॅथ्स. मॅथ्स हा शब्द ऐकला आणि कोणाच्या पोटात दुखलं नाही, गडबड झाली नाही, असं होतच नाही. मग त्यांनी समजावून सांगितलं की कॉमर्समध्ये काय असतं, आर्ट्समध्ये काय असतं, सायन्समध्ये काय असतं. आज त्यांना ते त्रासदायक वाटेल, पण टुमॉरो दे विल से थँक्यू. सो हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अरे हे जास्त इंटरेस्टिंग आहे, हे रोजच्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी रिलेटेड आहे. सो आय चोज कॉमर्स. कॉमर्सचे लोक बटन स्टार्ट करतात आणि गाडी पळवतात. बेस्ट आहे. आणि हे करत राहा की होमवर्क शुड बी रेग्युलर थिंग. ते मास्तरनी सांगितलं म्हणून नाही. अकाउंट्समध्ये मॅथ्स अजिबात येत नाही. मी म्हणतो की आम्ही फक्त 5 फंक्शन्स वापरतो: ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पर्सेंटेज. हॅलो फ्रेंड्स, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. विषय असा आहे की सध्या 10वीच्या परीक्षा झालेल्या आहेत, सुट्ट्यांमध्ये आहेत विद्यार्थी, आणि सगळ्यांचा एकच विचार चालू आहे की मी सायन्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ का आर्ट्सला जाऊ. आणि त्यांना मदत करण्यासाठी आजची ही सगळी चर्चा, गप्पा आहेत. तो शांतपणे गप्पा मस्तपणे शेवटपर्यंत ऐका. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला असं वाटलं की नाही माझा पॉईंट कव्हर नाही झाला तर कॉल मी, आय एम हिअर टू हेल्प यू. हो, सुरू करूयात. एक एक गप्पांना एक एक विषय घेऊ, एक एक प्रश्न घेऊ जे पालक सध्या भेटायला येत आहेत, विद्यार्थी भेटत आहेत, फोन्स करून विचारत आहेत, त्यावरनं आम्ही हे प्रश्न काढलेले आहेत. तो पहिला प्रश्न आहे की 10वी नंतर विद्यार्थी सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्समध्ये गोंधळतात, तर कॉमर्स का निवडावं त्यांनी. तो सायन्स, कॉमर्स, आर्ट्स यापैकी प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे घ्यावं. मी माझं एक्झाम्पल सांगतो. पहिल्यांदा मला 10वीच्या प्रिलिम्समध्ये अत्यंत कमी मार्क पडले, आणि कमी मार्क पडल्यानंतर आईवडिलांनी समोर बसवलं आणि विचारलं की बाबा तुला काय करायचं आहे पुढे. तो काय करायचं आहे पुढे म्हटल्यानंतर मला काहीच माहीत नव्हतं, अंधार होता समोर. मग त्यांनी समजावून सांगितलं की कॉमर्समध्ये काय असतं, आर्ट्समध्ये काय असतं, सायन्समध्ये काय असतं. त्यामध्ये मला अपील झालेल्या गोष्टी अशा होत्या की जे कॉमर्समध्ये असतं ना ते सगळं आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्या असतात. म्हणजे बँक कशी फंक्शन करतं, त्यानंतर इन्शुरन्स कंपनी कसं काम करतं, स्टॉक एक्सचेंज काय करतं, जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे आपण ज्या आता मोठ्या मोठ्या कंपनीज म्हणतो, L&T असेल, रिलायन्स असेल किंवा इन्फोसिस, हाऊ डू दे फंक्शन. ते काम करतात, ते टेक्निकल नॉलेजनी करतात, नो डाऊट, पण ते सांभाळण्यासाठी त्याच्या मागे कॉमर्सच्या लोकांचा हात असतो, मॅनेजमेंटच्या लोकांचा हात असतो, फायनान्सच्या लोकांचा हात असतो. सो हे सगळं कॉमर्समध्ये येतं. सो हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अरे हे जास्त इंटरेस्टिंग आहे, हे रोजच्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी रिलेटेड आहे. सो आय चोज कॉमर्स. सो ज्या विद्यार्थ्यांना असं काही इन्क्लिनेशन असेल की अरे हे चालतं कसं, बँक कशी काम करते, इन्शुरन्स कंपनी काम कशी करते, डायरेक्टर्स कसे निवडून येतात, CA काय करतो, कंपनी सेक्रेटरी काय करतो, हे ज्यांना क्युरिओसिटी वाटते त्यांनी कॉमर्स चूज करावं. ज्यांना स्टॉक एक्सचेंजमध्ये आवड आहे की मी इकडे पैसे टाकले तर माझे इतके होतात, कुठला शेअर ठेवायला पाहिजे, कुठला विकायला पाहिजे, आता युद्ध चाललं आहे त्याचा परिणाम काय होणार माझ्या शेअर्सवर, हे ज्यांच्या डोक्यामध्ये चालतात ना खेळ सगळे, त्यांनी कॉमर्सला जरूर यावं. ज्यांना इन्व्हेस्टमेंट बँकिंग करायचं आहे, फायनान्समध्ये जायचं आहे, कॉमर्स तुमचं कॉलिंग आहे. ह्याच्या उपर आजकाल लोक ॲप्टिट्यूड टेस्ट पण करत असतात, त्यातनं पण निर्णय येतं की कॉमर्स करा का सायन्स करा का आर्ट्स करा. सो यू कॅन चूज अकॉर्डिंगली. सो अशा प्रकारे निवडणं सोपं आहे. 11वी आणि 12वीला सेमच सब्जेक्ट्स आहेत. पहिला सब्जेक्ट आहे इंग्लिश, दुसरा आहे अकाउंट्स, तिसरा आहे इकॉनॉमिक्स आणि चौथा आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, OCM. हे 4 कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. आणि पुढचे जे 2 आहेत ते एकमेकांमध्ये ऑप्शनल आहेत. एक असतो मॅथ्स किंवा सेक्रेटरी प्रॅक्टिस, आणि शेवटचा असतो सेकंड लँग्वेज किंवा IT. सो ह्या सगळ्या सब्जेक्ट्समध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा कुठे येतो माहिती आहे का, की मॅथ्स इज अन इमोशन, मॅथ्स इज नॉट अ सब्जेक्ट. सो मॅथ्स या इमोशनबद्दल जास्त माहिती करण्यासाठी आपल्याकडे जे शिक्षक आहेत त्यांची मी ओळख करून देतो. मिलिंद जोशी सर, नमस्ते. नमस्कार. तर मिलिंद जोशी सर आपल्याकडे मॅथ्स शिकवतात, मधुरा भारदे मॅडम आपल्याकडे मॅथ्स शिकवतात. आपण दोघांशी याबाबत चर्चा करणार आहोत. सो सर, मॅथ्सबाबत जरासं खुलासा करा. मॅथ्स अशी गंमत आहे की मॅथ्स हा शब्द ऐकला आणि कोणाच्या पोटात दुखलं नाही, गडबड झाली नाही, असं होतच नाही. पहिली गोष्ट, ज्यांना खूप आवडतं त्यांना प्रेमाचं भरतं येतं, आणि उरल्यांचं माहिती आहे त्यांना धाकधूक सुरू होऊन जाते. आता गंमत अशी आहे की मॅथ्स जर तुम्ही सोडलं तर तुमच्या मनात जेव्हा आपण कॉमर्सला जातो तेव्हा CA व्हायचं आहे किंवा BBA करायचं आहे, MBA करायचं आहे, ॲक्च्युरियल आहे, ॲक्च्युरियल सायन्स आहे, करेक्ट, BCA किंवा लॉ आहे,
सो दीज आर डिफरंट ऑप्शन्स. एक लॉ वगळता मॅथमॅटिक्स सगळीकडे कंपल्सरी लागतं. मागच्या वर्षी ते पण अमेंडमेंट केली आणि लॉमध्ये पण थोडासा 12 मार्क 20 मार्काचा मॅथ्स इन्क्लूड केलेला आहे. शाबास. त्यामुळे आता असं गृहीत धरूया फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस मॅथ्स नसेल तर सगळी करिअर्स म्हणजे कंपनी सेक्रेटरी राहिलं Correct. बस तेवढं एकच क्षेत्र आहे की जिथं मॅथ्सची गरज पडत नाही. ट्रू. आता आपण असं करूया की आपल्या हातात 12वी नंतर ऑप्शन असला पाहिजे. सो बेस्ट वे मॅथमॅटिक्स शिकलं पाहिजे. आता मॅथ्स म्हणजे 100पैकी 100 पाहिजे असं अजिबात गरज नाही. मे बी 10वीत सगळ्यांना वाटत असेल की 100 मार्क मिळाले की भारी असतं, मान्य आहे. पण या एंट्रन्स एक्झाम आहे किंवा इव्हन बँकिंग एक्झाममध्ये सगळीकडे बेसिक मॅथ्स लागतं. त्यांना एकदम हायफाय मॅथ्सची गरज नाही. कॅल्क्युलस लागत, इंटिग्रेशन आलं पाहिजे तुम्हाला, डेरिव्हेटिव्हची प्रूफ्स असं काही लागत नाही. मग गरज काय आहे तर यातलं बेसिक नॉलेज तुम्हाला सगळीकडचं आलं सर. पाहिजे. मॅथ्स सायन्सवाल्यांचं मॅथ्स आणि कॉमर्सवाल्यांचं मॅथ्स हे सेम एका येतो वेगवेगळं त्याकडे. आता सायन्सचं जे काही मॅथ्स असतं त्यात बेसिकली ते इंजिनिअरिंग फील्डला कनेक्टेड आहे. म्हणजे गिअर्स कसे तयार करतात, मग गिअर कटिंगला हे काय, मग त्याला कुठल्या टाईपच्या कर्व्स लागतात, मग पॅराबोला काय, हायपरबोला काय, ट्रिग्नॉमेट्री काय, किंवा जॉमेट्रीतलं नॉलेज सगळं लागतं. आणि आपल्याला माहिती आहे की स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत त्यामुळे त्यांना ती पण बाजू माहिती आहे इंजिनिअरिंगची, आणि कॉमर्सचे टीचर आहेत अनेक वर्ष त्यामुळे त्यांना ती पण बाजू माहिती आहे. सो थोडक्यात लक्षात घ्या की ही जी भीतीदायक सगळे आहेत म्हणजे कोण साईन कॉस टॅन ज्याच्यामुळे आपली झोप उडून जाते, असं काहीही कॉमर्सला नाही. गुड न्यूज आहे. दॅट्स अ गुड न्यूज. सेकंड गुड न्यूज इज इवन जॉमेट्री पार्ट किंवा प्रूफ गिव्हन टू प्रूव्ह असला प्रकार काहीही नाही. खूप जण माझ्याकडे येतात, ते म्हणतात की मॅथ्स 1 मॅथ्स 2 त्यांना काहीतरी शाळेमध्ये असतं. ते म्हणतात पहिलं मॅथ्स त्याला आवडतं अल्जिब्रा, म्हणजे अल्जिब्रा, आणि ते दुसरं मॅथ्स असतं ते अजिबात आवडत नाही, प्रूव्ह. त्यांना हेच प्रूव्ह करायचं आहे की आम्हाला प्रूफ येत नाही, पण ते काही लागणारच नाही. व्हेरी गुड. आता प्रॉब्लेम काय, मग हे नाही ते नाही तर मग आहे काय, तर जे काही आपण स्टॅटिस्टिक्स म्हणजे मॅथ्स 2, तर तुम्ही शाळेत असताना मीन मोड मेडियन किंवा हिस्टोग्राम, पाय चार्ट या गोष्टी शिकलेल्या असतात. त्याच्यात थोडंसं एक लेवल पुढे जातं डिस्पर्शन किंवा कोरिलेशन, मग 12वीत गेलं की रिग्रेशन. पण याची डेप्थ खूप आहे का? नाही, अजिबात नाही. तसं सुपरफिशियल आहे. सोपं सांगायचं म्हटलं तर सायन्सची लोक गाडीच्या इंजिनबद्दल विचार करत बसतात, कॉमर्सची लोक बटन स्टार्ट करतात आणि गाडी पळवतात. बेस्ट आहे. फक्त माहीत पाहिजे की पेट्रोल संपलं की पेट्रोल भरलं पाहिजे आणि गाडी स्टार्ट आणि बंद कशी करायची एवढं आलं पाहिजे. थोडक्यात सुपरफिशियल नॉलेज इज इनफ. त्यामुळे खूप इनडेप्थ नॉलेज अगदी फंक्शनल इनडेप्थ नॉलेज, ॲप्लिकेशन ओरिएंटेड नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे. दॅट इज फॉर शुअर. आता 2 मुद्दे झाले की सगळ्या करिअर्सची मास्टर की मॅथ्समध्ये आहे. आणि आत्ताच तुमच्या लक्षात आलं असेल की 10वीची परीक्षा संपणे आणि 11वी सुरू होणे या 2-3 महिन्यात बरंच पुलाखालनं पाणी वाहून गेलं असेल. तोच 10वीचा पेपर जर आज दिला मॅथ्सचा तर मुलांना किती येईल त्यांनाच विकेट पडतील. ॲक्च्युली मुद्दा असा आहे की जर 2 वर्ष आपण मॅथ्स शिकलोच नाही आणि 10वी नंतर सगळ्या एंट्रन्स एक्झामला मॅथ्स आहे, तर आपण कॉन्फिडंट असावं की घाबरलेलं स्केअर्ड असावं हे आपल्या हातात आहे. सो मॅथ्स घ्या, ऑब्वियसली घ्या. आणि मॅथ्स म्हणजे मला जे कळलंय ते असं तुम्ही करेक्ट मी इफ आय एम रॉंग, ओके, की मॅथ्स म्हणजे कसं आहे की वर्गात अनेक विद्यार्थी असतात, त्यापैकी एक टार्गेट विद्यार्थी असतो. आपण त्याची कसं हाय हॅलो मध्ये राहतो, आर्म्स डिस्टन्स, की बस त्याची पंधा पण नाही घ्यायचा, त्याच्या गळ्यात पण गळे घालायचे. करेक्ट. थोडक्यात हाय हॅलोवर मॅथ्सची असलं पाहिजे. म्हणजे 5च्या नंतर एक्सक्लेमेशन मार्क ही काय भानगड आहे हे माहीत नाही इज रॉंग. आणि 5च्या पुढे एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे 1 × 2 × 3 × 5 हे एकदा जरी सांगितलं तरी आपल्याला कळतं. थोडक्यात वर्गात असलं, नीट ऐकलं, सगळं शिकून घेतलं, दॅट नॉलेज इज गुड इनफ. पण हे फक्त मॅथ्स पुरतंच आहे हे मला सांगायला खूप आनंद होतोय. अकाउंट्समध्ये मॅथ्स अजिबात येत नाही. मी म्हणतो की आम्ही फक्त 5 फंक्शन्स वापरतो, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पर्सेंटेज. आणि याला सुद्धा मी
कॉमन सेन्स म्हणतो, याला मॅथ्स नाही म्हणतो. एक्झॅक्टली. कारण हे रोजच्या वापरात ते गोष्टी आहेत, या शाळेतच शिकलो होतो पहिली दुसरीमध्ये. सो मॅथ्स जास्त घाबरायचं गरज नाही, अजिबात गरज नाही. आणि करिअरच्या दृष्टीने बघता CA ला जर गेला विद्यार्थी तर त्याला फक्त पहिल्याच परीक्षेला मॅथ्स आहे, एक्झॅक्टली. पुढं मॅथ्स येत पण नाही त्यांचं. CA फाउंडेशनला 100 मार्काचा पेपर आहे. त्यात पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समजा कॉलेजमध्ये मॅथ्स नाही मिळालं, कारण कॉलेजला 100% लोकांना मॅथ्स मिळेल असं गॅरंटी नाही, कारण सीट्स कमी असतात. पण CA पण म्हणत नाही, CA इन्स्टिट्यूट पण म्हणत नाही की तुमचं 12वीच्या मार्कशीटमध्ये मॅथ्स विषय पाहिजे, डोक्यात मॅथ्स पाहिजे. फक्त तुम्हाला मॅथ्सचा पेपर 100 मार्काचा जो आहे तो मात्र सोडवता आला पाहिजे. देर इज नो चॉईस. आता मॅथ्सची लेवल काय असायला पाहिजे, तर आपण मिहिरसेन व्हायची गरज नाही की नाही मला इंग्लिश चॅनल क्रॉस करायचं आहे किंवा मायकल फेल्प्ससारखी गोल्ड मेडल्स मिळवायची आहे, या लेवलचं मॅथ्सची गरज नाही. कारण आपल्याला काही इंजिनिअरिंग साईडला जायचं नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की 60, 70, 80 मार्क असले तरी पुरेसे आहे, सर्वाईव्ह झालं पाहिजे, सर्वाईव्ह झालं पाहिजे. आणि इफ यू आर ब्रिलियंट किंवा तुम्हाला खूपच आवडतं, मॅथ्सवर विशेष प्रेम आहे असं जर असेल तर नथिंग लाईक इट. ॲक्च्युरियल सायन्ससारखा जो सब्जेक्ट आहे त्यात 15 पेपर मॅथमॅटिक्स आहे. मग तुम्हाला BBA ला गेले तर IP मॅथ्स सारखी परीक्षा आहे जिथे त्यांच्या मॅथ्सचा कस लागू शकतो. त्यामुळे ज्यांना विशेष प्रेम आहे मॅथ्समध्ये ते कॉमर्स स्ट्रीमला आले तरी पण त्यात त्यांना खूप स्कोप आहे मॅथ्सला. देर इज नो प्रॉब्लेम. आत्ता अनेक पालक जे भेटायला येतात ते असे आहेत की मी सायन्स बॅकग्राऊंडची आहे, हे पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत आणि मुलगा कॉमर्सला जायचं म्हणतो. म्हटलं हो बिघडला ना तो. म्हटलं आणि नाही तसं नाही म्हणते आम्ही, पण त्यांचं म्हणण्याचा रोख असा असतो की हा कॉमर्सला जातोय. आम्ही त्याला सांगतोय की तू सायन्स चूज कर आणि मग पुढं काय करायचं ते बघू आपण. मी त्यांना विचारतो याचं रिझन काय, तर त्यांचं म्हणणं असं असतं की एक तर असं आहे की सायन्सचे जे सब्जेक्ट्स आहेत ते सगळे माहितीचे आहेत आमच्या, बरोबर, कॉमर्सचे माहितीचे नाही आहेत. तर तेव्हा माझं म्हणणं असं असतं की जेव्हा केव्हा लाईफमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पहिल्यांदा शिकलात तेव्हा कधीतरी ते नवीन सब्जेक्ट, तेव्हा ते पहिल्यांदा होते आणि ते पहिल्यांदा 0पासून शिकले. मग आता इथे येऊन सुद्धा अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM हे सगळे जरी तुम्ही नवीन सब्जेक्ट असले तरी 0पासूनच आहेत, ABCD पासूनच आपण सुरुवात करतो. त्यामुळे तुम्ही जर पुस्तक पाहिलं ना, असं छोटंसं पुस्तक आहे 11वी 12वीचं, त्यामुळे घाबरायची गरज नाही आहे. विषय खूप छान आहेत, अवघड कुठलाही विषय नाहीच आहे कॉमर्सला. हां, फक्त असं आहे की तुम्ही परीक्षेपर्यंत पुस्तक उघडलंच नाही, नंतर करू जी खासियत आहे लोकांची, आणि एकदम परीक्षेच्या आदल्या दिवशी पुस्तक उघडलं तर प्रेशर येणारच आहे. ते कुठल्याही ब्रांचला गेलं तरी प्रेशर असणारच आहे. त्यामुळे सब्जेक्ट सगळे छान आहेत, 6ही सब्जेक्ट जे मी सांगितले ते. फक्त याच्यामध्ये मी सजेस्ट करेन की करिअर डिसाईड करायची घाई करू नका. इतके घाई करतात की पहिल्यांदाच ते ठरवून टाकतात 11वीला येताना. कारण त्याचं असं आहे की त्यांचे सायन्सचे जे मित्र आहेत ना ते NET, JEE असं जे त्यांचं ठरलेलं आहे, त्यांचे क्लासेस सुरू झालेले असतात, त्याचं प्रेशर यांना येतं. ट्रू. आणि ते प्रेशर न घेता डिसिजन घ्या पहिल्यांदा. मी तर म्हणतो पहिली टर्म एंड एक्झाम होईपर्यंत डिसिजन घेतलं, सब्जेक्ट कळतील. एक्झॅक्टली, सब्जेक्ट कळतील त्यांना आणि मग डिसिजन घ्या की आता मला काय करायचं आहे. तोपर्यंत चर्चा होतात, आपणही वर्गात बोलतो करिअर बद्दल. आणि मोस्ट केसेसमध्ये पॅरेंट्स सायन्स स्ट्रीमचे असल्यामुळे त्यांना ते कळत नाही की कुठे जावं विचारायला. सो आम्ही आहोत मदतीला, सगळ्यांच्या मदतीला आम्ही आहोत. तुम्हाला डोक्यात कुठलाही प्रश्न आला, वी आर देअर टू हेल्प यू. सो 11वी 12वी छान सब्जेक्ट्स आहेत. पुढे CA, CS, CMA सगळंच इंटरेस्टिंग आहे. फक्त तुम्ही सुरुवातीला जर सब्जेक्टमध्ये रस घेतला तर आवडणार आहे. एखादी गोष्ट नाहीच आवडली म्हणली पहिल्यापासून तर ती नाहीच आवडणार आहे. मग कुठलाही करिअर घेतलं तरी तसंच घडणार आहे त्याच्यात. सर, कॉमर्समध्ये आलाय विद्यार्थी आणि मॅथ्स त्याचं वीक आहे, ओके, तर त्याला कितपर्यंत मजल मारता येते, काय त्याच्यासाठी तुम्ही सांगू शकाल? आता मॅथ्स वीक आहे, खरोखरी वीक आहे का हा एक मुद्दा असतो. कारण बऱ्याच वेळी टीचर्सचं प्रेशर असतं किंवा रागवतात खूप किंवा शिक्षा करतात म्हणून मुलं अभ्यासच करत नाही आणि मग तो सब्जेक्ट आला की तो टाळत राहतात. गुड पॉईंट. जे की तुम्ही नंतर नीट शिकायला लागला. आता काय होतं की मध्ये कोविडची 2 वर्ष सगळ्यांना वाईट गेली, त्यामुळे त्यांचं काय कच्चं राहिलेलं आहे, म्हणजे असं मधला दुसरा मजला कच्चा राहिला आणि चालला 5वा 6वा 7वा मजला. त्यामुळे मेन काम काय आहे की जे काही तुम्हाला नीट येत नाही, बरं तुमचा ब्रेन आता छान मोठा झाला आहे, 1 सव्वा किलोचा ब्रेन झालेला आहे, जो टॉपिक तुम्हाला कळायला खूप त्रास होत होता आज तसं नाही होणार. एखादी गोष्ट तेव्हा तुम्हाला कळायला 2 दिवस लागले असतील, आज तुम्हाला तीच गोष्ट 5 मिनिटात कळते. सो यू आर ग्रोन अप्स. त्यामुळे एखादा टॉपिक येत नसेल तर तो किंवा एखादा पूरक असेल टॉपिक एक शिकायला पाहिजे की मीन मोड मेडियन मला नीट येत नाही सर, एक रांग सांगितलं एका लाईनीमध्ये समजू शकतं
अच्छा तुला येत नाही किंवा तुम्हाला येत नसेल, विल रिपीट द होल थिंग. इनफ टाइम. सायकोलॉजिकली मुलांनी थोडंसं ओपन राहिलं पाहिजे. जसे आई बाबा आपले, टीचर्स सगळे आपलेत आणि त्यांना डिफिकल्टी तुम्ही सहज सांगू शकता. म्हणजे ते असं म्हणतात ना की हत्तीच्या पिल्लाला जर पायात साखळी बांधलेली असेल तर त्याला जन्मभर असं वाटत राहतं की ही साखळी काय मी तोडू शकत नाही, तो कितीही मोठा झाला तरी. करेक्ट. तर असा तो मेंटल ब्लॉक मुलांच्या डोक्यामध्ये तो काढून टाकायचा आहे. आणि सगळे टीचर्स छान हेल्पिंग नेचरचे आहेत, नॉलेजेबल आहेत, त्यांच्यासाठी तुमची मोठ्यातली मोठी डिफिकल्टी सुद्धा 1-2-5 मिनिटात ते सहज सॉल्व्ह करू शकतात. त्यामुळे मी एक उदाहरण सांगू शकतो. या वर्षात घडलेलं आहे की आई वडील मुलगा येऊन बसले होते आणि मग आई वडिलांनी सांगितलं की आमच्या मुलाला मॅथ्स खूप अवघड जातं. म्हटलं खरंच अवघड जातं का रे? कधीपर्यंत अवघड कधीपासून अवघड वाटायला लागलं? मग आई वडील म्हणले की अहो त्याचं स्कूलिंगमध्ये प्रॉब्लेम झाला होता की शाळेमध्ये जे कोणी टीचर होते त्या टीचर्स नेहमी त्याला असं म्हणायचे की चल ये पुढं फळ्यावर सॉल्व कर. आणि त्याला पब्लिक स्पीकिंगचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्याला नाही सॉल्व करता यायचं. पण मग त्यांनी कन्सिस्टंटली 4-5 वेळा 6 वेळा तसंच केलं आणि ते केल्यामुळे त्याच्या डोक्यात मॅथ्सबद्दल भीती बसली. करेक्ट. की मॅथ्स केलं की पुढे जाऊन सोडवायला लागतं. तर प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. प्रत्येकाची इफेक्ट एकच आहे की ते दे आर स्केअर्ड ऑफ मॅथ्स. तर मग टीचर्सनी जर छान पहिल्यापासून घेऊन शिकवलं. मला आनंद आहे की तुम्ही आणि मधुरा मॅम दोघेही जे सुरू करता ते पहिल्यांदा आपण 8वी 9वी 10वीतली काय पापं असतील ती धुवून काढायला सुरुवात करता आणि आम्हाला पुढे भोगायचं तर ती धुवायला सुरुवात करता अँड देन वी स्टार्ट 11th 12th. दॅट इज अ गुड थिंग. ॲडमिशन्स जेव्हा घेतो आपण, ते मगाशी मी बोललो त्याप्रमाणे की कॉलेजेसला कोटा आहे, त्यात परत कॉलेजेसच्या क्रायटेरिया वेगवेगळे असतात. काही कॉलेजेस म्हणतात जो आधी ॲडमिशन घेईल त्याला फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर देईल. काही म्हणतात की आम्ही मॅथ्सच्या रँक ज्या आहेत म्हणजे 10वी जे काय त्याप्रमाणे लिस्ट लावू. त्यात समजा आमच्याकडे 100 जागा आहेत तर पहिल्या 100 मिळेल, नंतर मिळणार नाही. यात गडबड काय होते की 94 मार्क्स मॅथ्समध्ये असल्यावर समबडी विल से की खूप भारी मार्क्स आहेत. पण 3-4 वर्षापूर्वी असं उदाहरण होतं की एका कॉलेजला तिला 94 मार्क्स 95ला ॲडमिशन क्लोज झाल्याने तिला मॅथ्स मिळालं नाही. तिला 94 होते. 94 होते. आता त्यांनी खूप प्रयत्न केले, पॅरेंट्सनी सांगितलं की तिला मार्क्स कमी पडले पण ती खूप मॅथ्समध्ये चांगली, काही उपयोग झाला नाही. या मुलीने मग जिद्दीने अभ्यास केला, क्लासचं सगळ्यांच्या बरोबरीने पेपर्स दिले. म्हणजे ज्यांचं मॅथ्स होतं त्यांचेच पेपर ही बाजूला बसून देत होती. तिला CA करायची इच्छा होती. तिला CA करायचं आहे म्हटल्यावर ती म्हटली सर मॅथ्स तर स्कोअर झाले पाहिजे. या मुलींनी थोडे की नाही 99 मार्क्स मॅथ्समध्ये मिळवले. कॉलेजमध्ये मॅथ्स कॉलेजमध्ये मॅथ्स तिकडे SP चा पेपर दिला 12वीला आणि CAला मॅथ्समध्ये 99 मार्क मिळवले. आता हिचं मॅथ्स वाईट आहे कोण म्हणेल. थोडक्यात ही जिद्द असली पाहिजे आणि ठरवलं ना आपण मॅथ्स घेतलं तर ते तडीच नेलंच पाहिजे. मला माझं मॅथ्स जन्मात चांगलं नव्हतं, शाळेत पडझड झाली होती पूर्ण मॅथ्समध्ये, म्हणून तर मी SP घेऊन CS LLBला वाटेने गेलो. मला एका विद्यार्थ्याने विचारलं सर तुमचं मॅथ्स खराब होतं. हो माझंही खराब आहे. सो मला काय तुम्ही सजेशन द्याल? म्हटलं हे बघ मी काय मास्टर नाही मॅथ्समधला, पण मी सर्वायवल तुला सांगू शकतो. मी एकच काम केलं की 12वीपर्यंत मॅथ्स नव्हतं आम्हाला आणि FYमध्ये गेलो आणि सिलेबस चेंज झाला आणि मॅथ्स कंपल्सरी आलं. त्यामुळे कंपल्सरी ते शिकायलाच लागलं. पण कॉलेजमध्ये ज्या मॅडम शिकवायला होत्या ना, भीती होती डोक्यामध्ये, पण त्या वर्गात जे शिकवायच्या ते घरी जाऊन वेगळ्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचं, बस एवढंच मी केलं. म्हटलं एक्झॅक्टली हेच करायला लागतं. मला 86 मार्क पडले, 86 मार्क पडले होते. परत मॅथ्सला हात नाही लावला मी. ना ठीक आहे, पण दिस वर्क वेळ निभावून. सो हे सर्वायवल मी टेक्निक त्याला सांगितलं की दिस हॅपन. म्हणजे थोडक्यात काय की ब्रेनला सतत तुम्ही फीड करत राहिलात ना, की आठवण करून देऊन शकलात तर उद्या परत मॅथ्सच्या लेक्चरला गेल्यावर तुम्हाला विसरत नाही ना. आणि लक्षात येतं की आपण प्रॅक्टिस करत राहिलो की ते जमायला लागतं आपोआप. एक्झॅक्टली. पाठ केलेली गोष्ट सहज आठवते नंतर नेक्स्ट डे. आणि हे करत राहा की होमवर्क शुड बी अ रेग्युलर थिंग. ते मास्तरनी सांगितलं म्हणून नाही, आपल्याला उद्या कनेक्ट होण्यासाठीचा ब्रिज येतो. म्हणजे सिग्नलला उभा असला की पोलीस असेल तरच मी नियम पाळीन असं नाही. हेल्मेट आपल्यासाठी आहे, करेक्ट आहे, पोलिसांसाठी नाही. सेम लॉजिक. रोज अभ्यास करायचा. दिस इज द ओनली रेमेडी. दॅट इज द रेमेडी. येस. अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा की 11वी चालू असताना आम्ही प्रोफेशनल एक्झामची तयारी करू का असा एक प्रश्न येतो त्यांचा. सो मी स्पष्टपणे त्याला सांगतो की इतकी घाई करू नका, कारण अनेक विद्यार्थ्यांचं माइंड ओपन असतं, चॅनल्स ओपन असतात, अँटेनाज ओपन असतात, त्यामुळे दे मे स्विच द प्रोफेशन असं होऊ शकतं.
सो म्हणून मी सांगतो की साधारण पहिली टर्म एंड एक्झाम होऊ दे तोपर्यंत डिसिजनच घेऊ नका तुम्ही. टर्म एंड एक्झाम झाली की यू डिसाईड की तुम्हाला कुठं जायचं आहे, मग 11वीत तयारी कसली करायची. तर मी जनरली मुलांना असं सांगू इच्छितो की 11वीमध्ये तुम्ही आहे ना सगळ्यात पहिलं काय कराल तर सुट्टीपासनं स्वतःला कामाची सवय लावा. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर काही प्रोफेशन असेल, बिझनेस असेल, आई वडिलांच्या ओळखीने कुठे बिझनेस प्रोफेशन असेल तर तिथं निदान 4 तास सुट्टीत जाऊन मदतीला जा. पैसे अर्निंग इज नॉट द मेन थिंग, पण जाऊन सवय लागली पाहिजे. मी शिव्या घातले होते माझ्या वेळेला, पण मला इन द लॉंग रन असं लक्षात आलं की बाबांनी मला 10वी नंतर कामाला लावलं होतं. आणि कुठलं काम दिलं होतं, अगदी सिम्पल. त्यांच्या कंपनीला काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आलं होतं की रस्ते बांधायचे होते पुण्यामधले. तर मला सांगितलं की आज ऑफिसमध्ये ये आणि येताना तुझे 10-15 मित्र घेऊन ये. तर आम्ही 10-15 जण गेलो. काय काम असेल तर प्रत्येक मोठ्या चौकांमध्ये बसायचं आणि गाड्या मोजायच्या. ट्रक गेला, ट्रिक करायची, रिक्षा गेली, सायकल गेल्या, आणि नंतर त्याचं कॅल्क्युलेशन करायचं की इतक्या वेळात रस्त्यावरनं किती वाहनं गेली, आणि ते सबमिट आम्ही करायचं. त्याच्यातनं मला शिकायला असं मिळालं की नंतरचं स्टॅटिस्टिक्सचं काम पण आम्हालाच दिलं शिकवून त्यांनी की असं करायचं आहे आपल्याला. तेव्हा लक्षात आलं की काही मुलांनी त्याच्यात चापलुसी केली होती की डेक्कनसारख्या मोठ्या चौकातनं ह्या पीक टाईममध्ये कमी गाड्या कशा जातील, पण त्यांनी आपला टाइमपास केला होता. म्हणजे थोडक्यात एक काम नीट केलं तरच त्याच्यावर पुढचं काम नीट करता येतं हे कळलं पहिलं. तुझं अर्निंग खूप झालं माझं. त्यातनं पहिली सायकल आली माझी लाईफमध्ये, छोटी आपली जी असते लागायची आपल्याला सायकल. कौतुक असतं. हो, फरक पडतो त्याने. आपण 4 चौघांशी मिळतो, भेटतो, महत्त्वाच्या गोष्टी कळतात. सो सुट्टीमध्ये काम करणं गरजेचं आहे. प्लस कॉमर्स रिलेटेड काही पुस्तकं आहेत जी जर वाचली त्यांनी, रिच डॅड पुअर डॅड सारखं असेल, किंवा बिझनेसमन तयार कसे झाले ते असेल, हू मूव्ड माय चीज आहे, कनेक्ट होतात तुम्ही. कॉमर्सची कनेक्शन सुरू होतं तुमचं. सो ही काही पुस्तकं आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे हेल्थ बनवा. चांगले शोले डोले तयार करा असं मी सांगतो की जेणेकरून पुढची जी परीक्षा येणार आहे त्यावेळी हेल्थ. तुला आठवत आहे ना ते एक विद्यार्थी प्रत्येक परीक्षेला ऍडमिट, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, आणि नंतर अटेम्प्ट गेला की परत पुढचा अटेम्प्ट सीएचा देणार. सो हे सतत विद्यार्थ्यांचं होत राहतं की त्या निमित्ताने हेल्थही तयार होईल, कुठलंही प्रोफेशन करू शकतात. मी असं विचारू इच्छितो की मॅथ्सच्या दृष्टीने काय तयारी 11वीमध्ये केली तर उत्तम. आता मॅथमॅटिक्स म्हणजे जे काय ते असं बिल्ड होतं ते एखाद्या बिल्डिंगसारखं. सगळ्यात महत्त्वाचं मल्टिप्लिकेशन म्हटलं की टेबल्स आले पाहिजे. आजकाल टेबलसाठीच मारामारी आहे. बरं, गंमत अशी आहे की 11वी-12वीमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर्स अलाउड नाही. CA ला अलाउड आहे. दॅट टू दुकानात जो कॅल्क्युलेटर वापरतात ते मुलं हळूच असं मोबाईलवरचं वापरताना पाहतो वर्गामध्ये. पण काय होतं, त्यांची चिटिंग तुम्ही कुठपर्यंत करणार. शेवटी तुम्हाला एक्झाममध्ये कोणी तुम्हाला अलाउ करणार नाही. परीक्षेमध्ये तर स्मार्ट वॉच पण अलाउड नसतं आजकाल ॲक्च्युली, कारण त्यांना माहिती आहे की कुठल्याही प्रकारची कॉपी करायची नाही आहे. सो मग एकुलता एक उपाय काय तर नीट टेबल्स पाठ करा. ॲटलिस्ट 20पर्यंत पाठ पाहिजेत. 30पर्यंत आधी असायचं तर उत्तम. आपल्या वेळी शाळेत फेल झालेल्या मुलालाही 29चं टेबल येत असेल. आता तसं काही राहिलं, पण ॲटलिस्ट 20-25पर्यंत टेबल शक्य आहे तेवढे करा. दुसरा भाग ते सोपं आहे. अरे ते टेबल मिळतं, ते भिंतीवर लावून रोज म्हणा, फक्त ते मोबाईल मधला चेहरा वर आला पाहिजे ना. ॲक्च्युली ठीक आहे, ते कष्टाशिवाय काही पर्याय नाही. ते तुम्हाला वेळ काढावा लागेल त्यासाठी. दुसरं म्हणजे जे काही 11वीत लागणारे टॉपिक्स आहेत त्याच्याशी कनेक्टेड पुस्तकं आधी आणली तरी चालतील. सिलेबस तेच आहे अजूनही, पुस्तकं बदलली नाहीत. सो जस्ट गो थ्रू सॉल्व्ह करायला सांगितलेलं नाही आहे सरांनी. गो थ्रू एवढ्यासाठी की काय काय आहे आपली ओळख झालेली असली तर जास्त पुरेसं आहे. त्याच्यामध्ये जे काही लागणार आहे, आता समजा A+B ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ज्याला आयडेंटिटी म्हणतो आपण, आयडेंटिटीज पार्ट असलं. फॅक्टरायझेशन थोडंफार कच्चं असतं लोकांचं, त्याची प्रॅक्टिस करा. 7वी, 8वी, 9वीची पुस्तकं. बरं, पुस्तकं आणायची आजकाल गरज नाही. तुम्हाला डायरेक्टली साईटवर सगळं अवेलेबल आहे, डिजिटल अवेलेबल आहे. काढायचं आपल्याला ते बेसिक टॉपिक येत आहेत का, येत नसतील तर ते तयारी करायला पुरेसा वेळ आहे. 4 सम्स करून पाहिले तरी कळतं की येत आहे आपल्याला. आणि कारण त्याची सेपरेट एंट्रन्स एक्झाम अशी काही नाही 11वीत. नंतर तुम्हाला त्रास होऊ नये याच्यासाठी 8वी, 9वी, 10वीतले जे टॉपिक्स कनेक्टेड आहेत ते तरी नक्की आले पाहिजे. अजून एक तयारी करायला पाहिजे म्हणजे 11वीच्या थ्रू आउट द इयर डेली निदान 3 तास तरी सेल्फ स्टडी करावा. एक्झॅक्टली 3 तास एवढ्यासाठी की पेपरची वेळ 3 तास असते, त्यामुळे 3 तास एका जागी बसून त्यांना अभ्यास करेक्ट लिहिण्याचा सराव पाहिजे. अगदी बरोबर. आणि
4 तास झालं तर सोन्याहून पिवळं. चांगलं आहे. त्यामुळे 3 ते 4 तास अभ्यास रोज करायचा, क्लासेस आणि कॉलेजच्या व्यतिरिक्त, अपार्ट फ्रॉम दॅट. अगदी बरोबर. सो हे छान त्यांचं पुढच्या करिअरची तयारी होऊ शकते. आज त्यांना ते त्रासदायक वाटेल, पण टुमॉरो दे विल से थँक्यू, की नाही बाबा आम्हाला छान सवयी लावल्या म्हणून आज आम्हाला काही त्रास होत नाही. आता जी मुलं CA होऊन येतात भेटायला, ते सांगतात सर तेव्हा आम्ही मनातल्या मनात रागवतही असू, चिडत असू, पण शेवटी आम्हाला त्याचा उपयोग झाला, आम्ही 22व्या वर्षी CA झालो. त्यामुळे याचं बेसिक डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट. सो 22व्या वर्षी CA झाले म्हणजे अर्निंग 22व्याला सुरू झालं आणि बऱ्यापैकी स्वतःचा फायनान्स. 25व्या वर्षी माझी स्वतःची डाऊन पेमेंट केलेली कार येईल, हप्ते नाही. करेक्ट. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर हे प्रत्येक वर्ष काम करणं गरजेचं आहे. अचानक जादूची कांडी फिरवली आणि CA झाला असं होऊ शकतं. 10 वर्ष कष्ट कराल, सगळे रिटर्न्स आहेत. आत्ता कष्ट नंतर आला. एक्झॅक्टली. ओके. पुढे विद्यार्थी असं विचारतात की सर मला एवढं काही जमत नाही अभ्यास, तर मी CA बनू शकीन की नाही, म्हणजे का फक्त टॉपर्सच CA बनतात असं एक डोक्यामध्ये मिथ आहे लोकांच्या. करेक्ट. कुठेतरी असं वाटतं की जसं टॉपर्स, सायन्सचे जे काही टॉपर्स असतात हे डॉक्टर्स होतील, इंजिनियर्स होतील. कॉमर्सला तसं नाही. इट इज मोर रिलेटेड युअर वर्क. तुम्ही किती काम करता, किती कष्ट करता त्याच्यावर आहे. इनफॅक्ट परिस्थिती अशी आहे की जे की 98, 99, 95, 97% मुलं आजही 22, 23, 24, 25, 26 झालं तरी CA झालेले नाही आहेत. आणि इनफॅक्ट काही मुलं अशी आहेत 10वीत 67-68% असलेली मुलं 22व्या वर्षी आज CA झालेली आहेत. आपल्याकडे एक्झाम्पल आहे. एक्झॅक्टली. त्या विद्यार्थ्याला 67% होते, पण तो फर्स्ट अटेम्प्ट फायनल झाला, CA झाला. आणि दुसरा एक मुलगा होता 95% वाला, ते 6 अटेम्प्ट लागले फायनल पूर्ण व्हायला. सो म्हणजे थोडक्यात ब्रेन महत्वाचं नाहीये, डेडिकेशन महत्वाचं. यू डोंट नीड टू बी ब्रेनी, यू नीड टू बी डेडिकेटेड. रोज थोडं 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 काम करत राहायला पाहिजे. कारण तिथे काय तुम्हाला ते ग्रुप्स थ्रू करायचे आहेत. सो ओव्हरऑल नॉलेज पाहिजे. मी मुलांना असं एकदा एक्झाम्पल सांगितलं होतं की तुम्ही गावाकडे विहीर असते तेव्हा ते जे रहाट असं ओढतात, नुसतं काठाला एक दोरी असते आणि ती अशी ओढतात, ती दोरी ओढून 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 त्या दगडाच्या इथे असं एक खळगा पडलेला असतो, किंवा एखादा दगड जर पाहिला त्याच्यावर टिप 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 एक एक थेंब जर पाणी पडत असेल तिथं खड्डा पडलेला असतो. तसाच अभ्यास आहे आपला. रोज थोडा 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 करून बूंद बूंद से सागर झाला. हार्डवर्क पाहिजे. बस बस. रेग्युलरिटी पाहिजे, कन्सिस्टन्सी. रेग्युलरली अभ्यास करा सगळ्या सब्जेक्ट्समध्ये, काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे खूप हुशार आहेत म्हणून CA बनतील, प्रोफेशनल बनतील असं नाहीये. यू हॅव टू बी डेडिकेटेड. एक्झॅक्टली. त्यामुळे कुठेतरी मेंटल ब्लॉक काढून टाका की मी हुशार आहे म्हणजे नक्की होणार लवकर, आणि मला कमी मार्क्स होते तो विसरून जायचं मागची मार्कशीट. जस्ट फोकस ऑन टुडे. म्हणजे असंच आहे ना की 10वी नंतर सगळ्यांची ही रेस जी आहे, रेस स्वतःशी आहे, पण ही जी काही करिअरची रेस आहे ही सगळ्यांसाठी सेमच सुरू होतीये ना परत. एक्झॅक्टली. त्यात तुम्ही जितकं एन्थुझियास्टिकली काम कराल तितके तुम्ही बनाल चांगले. दुसरं असं पण एक म्हणतात की म्हणजे कॉमर्स खूपच सोपं आहे का थोडक्यात, तर तसंही नाही आहे. 2 विद्यार्थी आपल्याकडे असे होते की आपल्याकडे यायचे ते कॉमर्सला, पण कॉलेजमध्ये ते अभ्यासच करायचे नाहीत, अटेंडच करायचे नाहीत, आणि ॲट द एंड ऑफ 11th स्टँडर्ड अकाउंट्स आणि इंग्लिश सोडून बाकी सगळ्या विषयांमध्ये फेल झाले. शाबास. दोन्ही कॉलेज, मोठी कॉलेजेस पुण्यातली, दोन्ही कॉलेजेसनी त्यांना हाकलून दिलं. म्हणजे कॉमर्स इतकंही सोपं हलक्यात घ्यायचं नाही की ते तुम्ही अभ्यासच केला नाही. अभ्यास न करता काहीच सक्सेसफुल, म्हणजे पुस्तक न उघडता काही होऊ शकत नाही. जे सायन्सचे पालक येतात ते असं पण विचारतात की सर कॉमर्सला स्कोप आहे का हो खरंच. सायन्समधला स्कोप आम्हाला माहिती आहे, पण कॉमर्समध्ये खरंच स्कोप आहे का, तर भरपूर स्कोप आहे. ओके. म्हणजे माझ्या दृष्टीने मी ते पंचरत्न त्यांना म्हणतो, CA, CS, CMA ज्याला पूर्वी आपण CWA म्हणत होतो, LLB आणि BBA. हे 5 तर म्हणजे जे विद्यार्थी 5 पैकी काही ना काहीतरी नक्कीच आवडतात. सो हे 5 नक्की आहेत. हे 3 प्रोफेशनल कोर्सेस आहेत, CA, CS आणि CMA. त्यापैकी LLB आणि BBA हे कॉलेजला जाऊन करण्याचे कोर्सेस आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त मुलांना मग हॉटेल मॅनेजमेंट आहे, त्यानंतर डिझायनिंग आहे, मास मीडिया पुढं करतात, मास कम्युनिकेशन करतात. तर असे बरेचसे आहेत. मॅथ्स घेतलं तर काय करू शकतात ते, तर परत तेच ॲक्च्युरियल. मग मॅथ्स ज्याचं प्रेमाचा विषय आहे त्यांच्याकडे ॲक्च्युरियल सायन्स, ज्याच्यामध्ये कोअर मॅथ्स लागतं. एक BSc इकॉनॉमिक्स पण सध्या म्हणतात. BSc इकॉनॉमिक्स इज ऑल्सो व्हेरी गुड. आणि पुण्यासारख्या शहरात असल्यामुळे आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे ऑप्शन्स खूप आहेत, फक्त आता कमिटमेंट पाहिजे.
मला असं वाटतं की सायन्सला जाऊन मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्याला गेल्यामुळे जे नॉलेज, रिस्पेक्ट आणि पैसा मिळतो तोच कॉमर्समधल्या या कुठल्याही एका प्रोफेशन घेतलं तरी सुद्धा त्याला तेवढा भरपूर किंवा त्याच्यापेक्षा जास्त सायन्सपेक्षा खूप जास्त रेंज आहे. करेक्ट. कॉमर्स साईडला तुम्ही भरपूर करिअर तुमच्या हाताचे आहे. फक्त प्रिपेअर न होता डिसिजन्स घेऊ नका. द ओनली थिंग इज दॅट यू हॅव टू टेक केअर ऑफ ऑल सब्जेक्ट्स फर्स्ट. पहिले 6 महिने दिवाळी साधारण इयर एंडपर्यंत सगळ्या सब्जेक्टचं नॉलेज मिळवा, नंतर डिसिजन घ्या. बरोबर. ते आधीपासून डिसिजन घेणं डेंजरस आहे, कारण त्याप्रमाणे तुम्ही आधीच डिसाईड करून जर अभ्यास त्याप्रमाणे करायला लागलात तर अनेक करिअर्स तुम्ही स्वतःच्या हाताने बंद केली असं होऊ शकतं. सो यू हॅव टू बी केअरफुल. मित्रांनो, आज आम्ही भरपूर गप्पा मारल्या कॉमर्स या विषयावर. तुमच्या मनातला जर कुठला प्रश्न राहिला असेल तर आम्हाला जरूर विचारा, आम्ही त्याच्या पण उत्तरं देऊ. आणि तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल पण कॉमेंट्स करा. तुमचे जे कोणी फ्रेंड्स कॉमर्सला येऊ इच्छितात त्यांना प्लीज हा शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचेल. थँक्यू.